नमस्कार मंडळी, आज आलो होतो भाजीपाला घेण्यासाठी. भाजीपाला संपला होता घरातला सगळा. तर छान अशी मेथीची भाजी होती, कोथिंबीर, कढीपत्ता. तर खूप महाग झाला हो कढीपत्ता, तर गावाकडे कोणी पण देतं. त्यानंतर मग बाहेर आलं म्हणजे काहीतरी खाल्ल्याशिवाय तर होतच नाही. तर मी चायनीज घेतलं होतं आणि घरी गेलो, मग पार्टी केली. राजवीने मी चायनीजची नूडल्स आणले होते आणि छान खाल्ले. त्यानंतर मग मस्ती चालू होती त्याचीवाली आणि थोडं आवरलं सगळं काही, भाजीपाला सगळा साफ केला. त्यानंतर मेथीची भाजी निसली. खूप छान होती गावरान भाजी, अशी लाल कोराची. खूप छान होती भाजी, गावाकडच्या सारखी गावरान. आणि ती एक आजी बसते तिथं तिथं ते त्यांच्याकडं खूप गावरान असतं, छान असं गावाकडच्या सारखं टेस्ट लागतं. मेथीची भाजी आता स्वस्त आहे परंतु आता उन्हाळा लागन तर 30-35 रुपयाला होऊन जाते. तर मी मेथीची भाजी इथं पटापटा निसली आणि त्यानंतर मला चिकन आणलेलं होतं. तर मला थोडीशी भाजी लागणार होती त्यामध्ये. तर मी तुमच्यासोबत झटपट पटापट असं चिकनची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी हळद मीठ लावून इथे 10 मिनटासाठी चिकन ठेवलं होतं. त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर छान अशी मिक्सरला पेस्ट करून घ्यायची. जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाडच. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट इथं आपली रेडी आहे. थोडं टमाटर कापलं होतं, कांदा आणि कोथिंबीर शिजवण्यासाठी. त्यानंतर आपण जी अद्रक लसूणची पेस्ट काढली, मी थोडीशी काढून घेतली ती, कारण आपल्याला त्याच्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्येच मसाला करायचा होता. तर मसाला करायचा हो आहे. तर कांदा टाकला मी शिजवण्यासाठी चिकन आणि छान असं त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, कांदा असा गुलाबी होऊ द्यायचा. त्यानंतरच अद्रक लसूणची पेस्ट टमाटर कोथिंबीर टाकून मस्त असं चिकन छान असं शिजवून घ्यायचं 2 शिट्ट्यामध्ये बघा. आणि अद्रक लसूणची पेस्ट कधी पण थोडीशी जास्त टाकायची, त्यामुळे कसं घट्टपणा येतो शिजवताना पण आणि भाजी पण छान होते. तर मी इथं 1.5 ग्लास पाणी ठेवलं आहे तापवण्यासाठी. गरमच पाणी टाका तुम्ही चिकन शिजवताना. आणि चिकन इथं आपलं रेडी आहे. त्यानंतर जी अद्रक लसूणची पेस्ट ठेवली होती आपण, त्याच्यामध्ये मी 1 टमाटर आणि 2-3-4 हिरव्या मिरच्या टाकल्या आहे. आणि इथं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं, जास्त बारीक करायचं नाही. त्यासाठी मी 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 दालचिनी मोठी आणि 2-3 तेजपत्ता घेतला. दालचिनी अशी खलबत्त्यात कुटून घ्यायची बारीक छान अशी, मग टेस्ट छान लागते भाजीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता हे बघा असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर मी फोडणी दिली इथे 2-3 कढीपत्ता आणि त्याची फोडणी दिली. छान असं कढीपत्ता आणि दालचिनी मस्त असं होऊ द्यायचं तेलामध्ये खरपूस. त्यानंतर आपण जो वाटण केलं होतं हिरवी मिरची टमाटरचं अद्रक लसूण पेस्टचं ते टाकायचं. थोडं लाल तिखट टाकायचं छान असं, म्हणजे कलर छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. त्यानंतर मी मस्त अशी फोडणी द्यायची. त्यानंतर मी इथं सुहानाचा 1 चमचा मसाला टाकणार आहे. सुहाना मसाल्याने मटण मसाला आहे तो, तर तुम्ही पण टाकायची, टेस्ट छान येते. त्यानंतर मी 1 चमचा तो टाकला आणि मस्त होऊ दिलं. थोडं कमी गॅसवर शिजवायचं छान, म्हणजे कसं शिजवल्यावरच भाजी कोणती पण चिकनची असो कोणती असो छान लागते. त्यानंतर मी इथं चिकन टाकून घेतलं. तुम्ही बघू शकतात बघा किती छान तरी आली. अशी तरी आलीच पाहिजे, छान लागते भाजी आणि टेस्ट लागते. त्यानंतर मग मी इथे 1 चमचा दही टाकली. दहीने थिकनेसपणा येतो भाजीला आणि टेस्ट पण छान लागते. आणि मी थोडीशी मेथी काढली होती ती चिरून टाकली आणि पटकन इथं भाकरी तयार केल्या आणि मस्त अशा भाकरी केल्या बाजरीच्या. आणि तुम्ही पण अशी रेसिपी करा आणि बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी संगती खा. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटू उद्या. बाय बाय.